कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं बाळा? तुझ्या डोळ्यात पाणी? माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतंय असं वाटलं ना की सगळं कोसळून पडतं। आता मला नाही कळत मी काय करू। आपलं घर गमावून बसले मी। हे बघ शिवा, सगळं काही चांगलं चाललंय, असं सुखाचं समाधानाचं आयुष्य तुला जगता येईल? म्हणजे संकट त्यांच्यावरतीच येतात जे त्यांच्यावर मात करून पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात। तू अनेक वेळा हे केलंयस आणि तुला आताही तेच करायचंय। किती मोठं संकट येऊ दे, तुला जिद्दीने त्याच्यावर मात करायची। आपण ना नेहमी नकारात्मक बाजूच बघतो। अरे बाळा, आता 2 कुटुंबांची ताकद तुझ्या मागे आहे। ती ताकद घे आणि लढ, आणि मला खात्री आहे तूच जिंकणार आहेस। आणि हा फक्त माझा नाही, दोन्ही कुटुंबांचा विश्वास आहे। आणि बघ, तुझ्या आजीला, आईला आणि दिव्याला तू पुन्हा ते घर मिळवून घेणार आहेस। पप्पा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, तुमची आठवण जपून ठेवलेलं घर मी नक्की परत मिळवणार। अरे वा, हे बरं आहे। मी विसरले होते, या गरिबांना तर राबायची सवयच असते ना। आता ह्यांनी सगळी कामं केली म्हणजे माझे कष्ट वाचले। कीर्तिताई, काही हवं होतं का तुम्हाला? अहो, मी नाश्त्याचंच बघायला आले होते। तुम्ही केलंय सगळं? बरं झालं, तुमची मदत झाली मला। नाही, खरं तर आम्हाला तुमचीच खूप मदत झाली। हो, ते तर आहेच। तुम्ही सांगा ना काय करायचंय, मी करते। मी जे सांगेन ते कराल तुम्ही? हो, का नाही? काय ना, सगळं रोज एकटीवरच पडतं ना। मी आता पण नाश्त्याचंच बघायला आले होते, पण तुम्ही केलाय म्हणून बरं झालं। खरं तर तुम्ही जेव्हा आलात ना सगळे, मला प्रश्नच पडला होता, एवढ्या सगळ्यांचा नाश्ता, जेवण कसं काय करायचं ना। नाही म्हणजे तुम्ही आलात तर आनंद झालाच आहे मला, पण तरीही मी प्लेट्स लावायला घेते, तुम्ही हे सगळं आवरा। हो, आणि जरा पुसून घेतलं तर बरं होईल। हो, करते, साफ करते। सगळ्यांनी पोटभर नाश्ता करा आणि सांगा मला कसा झालाय उपमा। कीर्ती, खरंच रोजच्या सरावाने तुझ्या हाताला छान चव आली आहे आता। एक मिनिट, हा उपमा तू केलास? हो काका। का? नाही ग, माझा नाही विश्वास बसत। विश्वास बसत नसला ना तरी हे सगळं खरंच आहे, काय बोलते? मीच केलंय। वा वा वा। आई, तू नाही सांगितलंस कसं झालं? खरंच चांगलं झालंय। तू गेलायस कीर्ती? आजी, वंदनाताई आवडला ना? हो, छान झालाय। थँक्यू। अरे ही बघ आली, ये बस बस। गुड। कीर्ती, जरा खुर्ची मागे घे तिच्यासाठी। हा, ये ग बस। सावकाश। थँक्यू। सुहास भाऊ, तुम्ही बसा ना। हो, ते नंतर नाश्ता करणार। कीर्ती, अगं वाढ की दिव्याला, घे ग। पाणी हवं होतं। तिथे समोर ठेवलंय।
सुहास. हा सुहास भाऊ पास करा ना. कीर्ती जास्त वाढ की तिला. नाही नाही खाऊ दे. आधीच खूप करताय हो तुम्ही आमच्यासाठी. मग खूपच करणार आहे, लाड करणार आहे. आणि असं नाही म्हणायचं, मी तर म्हणते इथेच राहिलीस तरी चालेल कायमची. छान झालाय खरंच. सुहास, अरे तू काय करतोयस? नाश्ता करतोय. ते मला पण दिसतंय, पण इथे का बसलायस? वर बस ना. माझी ना लायकी हीच आहे म्हणून. हे बघ, माझं ना आधीच डोकं सटकलंय, त्यात तू अजून डोकं फिरवू नकोस. किटू डार्लिंग, देसाईंच्या जावायची या घरामध्ये हीच किंमत आहे, कळलं? हे बघ, मी हे सगळं सहन करणार नाहीये. ती वस्तीतली घाण जी घरात राहायला आली आहे ना, त्यांना या घरात राहण्याची किंमत मोजावी लागेल. आई, तुला थोडा वेळ आहे का? बोलायचं होतं. काय रे, काय झालं? काय असं झालं नाहीये, पण जस्ट तुला आयडिया द्यायची होती की सध्या भाऊ सुद्धा नाही आहेत घरात आणि घरातली परिस्थिती बघता मला एवढंच म्हणायचंय की काकू आणि आजींची काळजी आपणही घ्यायला पाहिजे. म्हणजे शिवा आहेच, पण शिवाची आता मेंटल स्टेट खूप वल्नरेबल आहे. तिला घरच्यांचंही जरा टेन्शन आहे, त्या घराचंही टेन्शन आहे. सो तिने आपल्यासाठी असं खूप वेळा केलंय. अरे आशू, हे सगळं सांगायला हवं का? नाही सांगायला हवं म्हणजे नाही, मला माहिती आहे तू काळजी घेशील तिची आणि या सगळ्याच परिस्थितीची, पण तरी आता ताई आणि जिजू घरात असताना काकूला आणि आजींना काही त्रास नको व्हायला त्यांच्यामुळे, एवढंच माझं म्हणणं आहे. काय झालं? अभिमान वाटतोय तुझा. म्हणजे ह्या आशूकडे बघताना मनात असा विचार येतोय की हा जबाबदार आशू मला तेव्हाच दिसला जेव्हा ही सीताई बदलली. शिवाने ज्या प्रकारे तुझी साथ दिली आहे, ज्या प्रकारे तुला सांभाळलंय ना, त्यामुळेच हे शक्य झालंय आशू. अर्थात खूप शिकायला मिळालं मला तिच्याकडून. हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. मी आहे ना घरात, मी सगळं व्यवस्थित करीन. त्यांना अजिबात त्रास होऊ देणार नाही. येस मी त्यांनाही सांभाळून घेईन आणि शिवालाही सांभाळून घेईन. येस, आहे, मला खात्री आहे. तू बेस्टच आहे साई. लव्ह यू. चल. अच्छा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.